नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओची सुरुवातच दिवे लागणीच्या वेळेपासून केलेली आहे आणि ही सायंकाळची वेळ होती आणि छान असे दिवे लावून घेतले, दिवाबत्ती केली आणि मग आम्हाला जेवायला होतं. आमच्या घराजवळ देवी आईचं मंदिर आहे, तिथे आम्हाला जेवायला होतं. त्याच्यामुळे आम्ही तिकडे जाणार होतो, पण शिवांसाठी मला ओट्स बनवायचे होते. तर कारण त्याला भूकही लागली होती आणि त्याला तसं घेऊन गेलं तर मग तो चिडचिड केली असती त्याने. मग त्यामुळे त्याला पोटभर आधी खाऊ घालणार होते आणि मग घेऊन जाणार होते. तर इथे तूप टाकून घेतलं कढईमध्ये आणि हो, ही कढई मी म्हणजे स्टीलची कढई आहे आणि शिवास झाल्यानंतर लगेचच ही घेतली होती. म्हणजे जसा तो खायला लागला तर मग त्याच्यासाठी स्पेशल ही कढई घेतली होती स्टीलची आणि त्याचं जे पण मी काही करत होते तर या स्टीलच्या कढईमध्येच करत होते. आणि आत्तासुद्धा त्याचं मी एखाद्या वेळेस जे पण बनवते तर ते कढईमध्येच असते आणि आपलं रोजचं भाज्या वगैरेसुद्धा याच कढईमध्ये मी बनवत असते. आणि जर्मनचं म्हणजे जर्मनच्या ज्या माझ्याजवळ कढया आहे 2 तर ते तळण्यासाठी मी यूज करत असते. तर आपल्या हेल्थसाठी स्टील हे चांगलं असतं. तर आता एवढे दिवस तर माहिती नव्हतं, पण आता जसं माहिती व्हायला लागलं तसं मग मी चेंजेस केलेले आहेत. तर तूप टाकून घेतलं आणि मग थोडेसे टोमॅटो, कांदा आणि लसूण वगैरे टाकून ते फोडणी द्यायचं असतं. तर कांदा काही नव्हता कारण भाजीपालाच संपला होता घरातील. तर मग मिस्टर म्हटले की मी येताना घेऊन येतो. तर मग मी लसणाचीच फोडणी दिली आणि ओट्स बनवले. तर आता बघा, म्हणजे हे ओट्स जे आहे ना ते वेट लॉससाठी असतं, पण एखाद्या वेळेस मुलांना दिलं तर काही हरकत नाही, हेल्दी असतं ते. तर म्हणून मी एखाद्या वेळेस देत असते. तर जिरं मोहरीची फोडणी दिली आणि मग त्यामध्ये थोडंसं लसूण टाकून घेतलं, टमाटर टाकलं आणि ओट्स थोडेसे टाकून ते परतून घेतले. आणि थोडा वेळ ओट्स परतल्यानंतर अगोदर म्हणजे टमाटर वगैरे टाकलं, लसूण टाकला आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं तिखट पण टाकू शकता, म्हणजे मिरची पण टाकू शकता, लाल मिरची. बट मी काही टाकली नाही, हळद टाकली थोडी आणि मग त्याच्यामध्ये ओट्स परतवून घेतले. आणि मग ओट्स थोडेसे परतवल्यानंतर त्यामध्ये आपल्या हिशोबानुसार पाणी टाकायचं. म्हणजे जर पातळ पाहिजे असेल तर जास्त पाणी टाकायचं आणि थोडंसं म्हणजे उपम्यासारखं वगैरे थोडंसं जाडसर पाहिजे असेल तर मग कमी पाणी टाकलं तरी चालतं आहे. तर अशा प्रकारे मी ओट्स करून घेतले आणि त्याला म्हटलं खाऊ घालूनच आपण घेऊन जाऊ जेवायला. आणि मिस्टरांना यायला वेळ होता तर मग तोपर्यंत हे करून घेतलं. कसं झालं? कसं आहे? छान आहे? आवडलं तुला? तुला आवडलं का बाळा? तुला मम्मा आवडली? छान आहे ना? छान आहे का? भूक लागली होती तुला? अच्छा, ओके. आणि आता शिवांशचे पप्पा येण्या अगोदरच मी आवरून बसले होते माझं आणि शिवांशची पण तयारी करून दिली होती. आणि स्वयंपाक नसला का खूप छान वाटतं. नाहीतर मग आपलं तेच असतं की रोज काय बनवावं, कोणती भाजी बनवावी, तेच एक टेन्शन आपल्या बायकांना असतं. तर एखाद्या वेळेस स्वयंपाक करायचा नसला का मस्त छान फ्री असं वाटतं.
आणि शिवांशने खाल्ल्यानंतर एवढा पसारा करून ठेवला होता, एवढं घाण करून ठेवलं होतं. तो स्वतःही घाण झाला होता आणि त्याने घर पण घाण करून ठेवलं होतं. तर लहान मुलांचं असंच असतं. त्याने काही खायचं म्हटलं का ते मला डबल काम होत असतं. पण मग मी यासाठी त्याला खाऊ देते का असं असं म्हणतात की स्वतःच्या हाताने खाल्लं की त्यांचं पोट भरतं लहान मुलांचं आणि सवयसुद्धा लागते. म्हणून मग मी जास्तीत जास्त म्हणजे प्रयत्न करत असते की त्यांनी स्वतःच्या हाताने खावं. तर मग मला जर या बाबतीत कोणी रिलेट करत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मग त्याचं करून दिलं, त्याचं आवरून दिलं, त्याला स्वच्छ केलं आणि घर देखील साफ केलं. आणि मग आता शिवांशचे आपल्याला पप्पा भूर जायचं येईपर्यंत आहे. मी भूर अशी जायचं आहे. त्याच्यासोबत कुठे गप्पा जायचं, कुठे मारत जायचं बसली, आहे? कारण तो आपल्याला भूर खूप जास्त जायचं बोर आहे. झाला होता मग आणि करायला चिडचिड देखील करत होता. भूर म्हणून येणार आहे मग का त्याला तू? जवळ घेतलं आणि पप्पा आल्यानंतर त्याच्यासोबत आपल्याला भूर जायचं. गप्पा मारत पप्पा बसली. आल्यानंतर मग भूर तेवढ्यात जायचं. त्याचे कुठे पप्पा जायचं आले, आहे? त्यांनी भूर फ्रेश जायचं. झाले ते आणि मग आम्ही भूर जाऊ. निघालो पप्पाला येऊ दे जेवायसाठी. पप्पा आल्यानंतर जाऊ आपण. आणि मग तिथे पोचलो तर गर्दी बऱ्यापैकी कमी झाली होती, कारण आम्हाला जायला लेट झालं होतं. मग आपल्या इकडे गावाकडे कसं असतं की पंगत असते आणि पात्रामध्ये वगैरे जेवण देतात. पण इथे कितीही लोकांचं जेवण जरी असलं तरी अशा प्लेट्समध्ये जेवण असतं. आणि छान जेवण केलो आणि घरी आलो.